बाजारपेक्षाही जास्ती कुरकुरीत, टम्म फुललेली आणि आतून पोकळ अशी बटाटा भजी घरच्या घरी बनवायची आहे ना, तर मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आज आपण एकदम परफेक्ट हलवाई स्टाईल बटाटा भजी घरच्या घरी बनवणार आहोत. तर भजी तर सर्वच बनवतात, पण अशी टम्म फुललेली, आतून पोकळ आणि तासभर कुरकुरीत राहणारी बटाटा भजी खूप कमी लोकांना बनवता येते. चला तर मग वेळ न घालवता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तर बटाटा भजी बनवण्यासाठी मी इथे 4 मध्यम आकाराचे बटाटे छान स्वच्छ धुवून सोलून घेतलेले आहे. तर आता हे बटाटे मी स्लायसरच्या मदतीने छान पातळ आणि एकसारखे कापून घेते आहे. म्हणजे आपले जे भजी आहे छान एकसारखी तळली जातात आणि खूप छान कुरकुरीत होतात. जेवढे जास्ती पातळ असले ना बटाट्याचे काप, तेवढे छान कुरकुरीत होतात भजी. म्हणून आपल्याला जे बटाट्याचे काप आहे ते अगदी पातळ करून घ्यायचे आहे, पातळ कापून घ्यायचे आहे. तर आपल्याला बटाट्याची काप लगेच पाण्यामध्ये घालून घ्यायचं आहे. म्हणजे अतिरिक्त स्टार्च आहे बटाट्याचा तो निघून जातो आणि बटाट्याचा रंगही काळा पडत नाही. म्हणून आपल्याला लगेच याला पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि आता 2-3 पाण्याने परत स्वच्छ धुवून घेते आहे. 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून झालं की आपल्याला याला चाळणीवरती पाणी निथळण्यासाठी ठेवायचं आहे. तर ही स्टेप नक्की करा. जर बटाट्याचं पाणी जर व्यवस्थित निथळलं नाही ना, तर त्याला कोटिंग व्यवस्थित बसत नाही बॅटरची. म्हणून आपल्याला ही स्टेप नक्की करायची आहे. जर तुमच्याकडे वेळ नसेल तर सुती कापडाने सुद्धा तुम्ही बटाट्याची काप छान अशी पुसून घेऊ शकता. तर आता बटाट्याचं पाणी निथळत आहे तोपर्यंत आपण भजीला लागणारी बॅटर तयार करून घेऊया. तर बॅटर बनवण्यासाठी मी इथे घेते आहे 1.5 वाटी चना डाळीचं बेसन. तर आपल्याला बेसन छान असं चाळून घ्यायचं आहे. चाळून घेतलं तर गुठळ्या होत नाही, म्हणून आपल्याला आधीच चाळून घ्यायचं आहे. त्यात अर्धा वाटी तांदळाचं पीठ घालते आहे. म्हणजे कुरकुरीत झाले पाहिजे आपले भजे, त्यासाठी इथे तांदळाचं पीठ घालते अर्धा वाटी. आता आपल्याला हे पीठ छान असं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि अगदी थोडं-थोडं पाणी घालून आपल्याला बॅटर करायचं आहे. तर बॅटर आपल्याला गुठळ्या होऊ नाही द्यायच्या आहे, म्हणून व्यवस्थित अगदी थोडं-थोडं पाणी घालून आपल्याला बॅटर करायचं आहे. तर बॅटर आपल्याला अगदी पातळही नको आणि घट्टही नको. आपल्याला मीडियम असं बॅटर तयार करायचं आहे. जर बॅटर एकदम पातळ झालं ना, तर जे आपली बटाट्याची काप आहे त्याला कोटिंग बसणार नाही आणि एकदम घट्ट झालं ना, तर आपली भजी कुरकुरीत होणार नाही. म्हणून आपल्याला बॅटर असं छान मीडियम असं बनवून घ्यायचं आहे. अजिबात गुठळ्या राहू नाही द्यायच्या. आपल्याला व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं. तर बघा आपल्याला बॅटरची कन्सिस्टन्सी अशी हवी आहे. ना एकदम पातळ, ना एकदम घट्ट. तर आपल्याला छान असं बॅटर तयार करून झालं, की आपल्याला 3 मिनिट छान असं सतत फेटून घ्यायचं आहे. तर हीच एक ट्रिक आहे, जे हलवाई लोकं वापरतात. म्हणजे जे बॅटर आहे, ते आपल्याला छान असं व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे 3 ते 4 मिनिट. त्यामुळे काय होतं ना, आपली भजी जी आहे छान टम्म फुलतात, भरपूर वेळ कुरकुरीत राहतात आणि हलकी होतात. म्हणून आपल्याला ही स्टेप नक्की करायची आहे. तर 3 मिनिट आपलं बॅटर छान असं फेटून झालेलं आहे. असं आपलं व्यवस्थित बॅटर छान असं फेटून झालं, की आपल्याला नंतर यामध्ये चवीनुसार सगळे मसाले घालून घ्यायचे आहे. चवीनुसार हळद, तिखट, मीठ, धनिया पूड, जिरा पूड हे सर्व मसाले घालून घ्यायचे आपल्याला. सोबतच अगदी चिमूटभर ओवासुद्धा घालायचा आहे. तर ओवा आपल्याला छान असा चोळून घालायचा आहे, म्हणजे त्याचा सुगंध छान येतो. तर तुम्ही चिली फ्लेक्ससुद्धा घालू शकता. जर तुम्हाला घालायचं असेल तर चिली फ्लेक्ससुद्धा घालू शकता यामध्ये. सोबतच हिरवीगार कोथिंबीरसुद्धा आपल्याला घालून घ्यायची आहे. आणि इथे मी 2 टेबलस्पून छान असं कडकडीत तेल घालते आहे. तर आपण अजिबात यामध्ये सोड्याचा वापर नाही केलेला आहे. तर इथे मी 2 टेबलस्पून गरम तेल घेतलेलं आहे. तेल आपल्याला अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. आता आपल्याला हे सर्व छान असं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. परत आपल्याला 1 मिनिट छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे.
तर इथे आपलं 1 मिनिट बॅटर छान असं फेटून झालेलं आहे आणि एक साईडला मी तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे. आणि बघा जी बटाट्याची काप आपण पाणी नितळासाठी चाळणीमध्ये ठेवलेली ते सुद्धा काळी पडलेली नाही, कारण की आपण आधीच 2-3 पाण्याने ती बटाट्याची काप स्वच्छ धुवून घेतल्यामुळे ते अजिबात काळे पडलेले नाही. तर इकडे तेलसुद्धा गरम झालेलं आहे. आता आपल्याला बटाट्याची प्रत्येक काप बॅटरमध्ये छान व्यवस्थित बुडवून तेलामध्ये हलक्या हाताने सोडायचे. तर बघा अशा पद्धतीने जे बटाट्याला आहे ना, छान अशी व्यवस्थित कोटिंग बसायला हवी. म्हणून आपल्याला छान असं व्यवस्थित बॅटरमध्ये बुडवून घ्यायचं आहे. तर आपल्याला भजी ही मीडियम फ्लेमवरच तळून घ्यायची आहे. आपल्याला गॅसचा फ्लेम हाय किंवा लो करायचा नाही आहे. मीडियम फ्लेमवरच आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहे आणि दोन्ही साईडनी छान सोनेरी रंग येईपर्यंत छान अशी तळून घ्यायची. तर आपल्याला भजी टाकल्यानंतर लगेच अलटापलटी नाही करायची आहे. थोडा वेळ भजीला सेट होऊ द्यायचं, नंतरच आपल्याला छान अशी पलटून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता आपली भजी किती छान अशी टम्म फुललेली आहे. आपण बटाट्याची काप छान एकसारखी पातळ कापून घेतली ना, त्यामुळे भजी जी आहे ती जास्त तळायला वेळ घेत नाही, लगेच तळली जातात भजी आणि एकसारखी तळली जातात. त्यामुळे आपल्याला बटाट्याची काप छान अशी व्यवस्थित पातळ आणि एकसारखी कापून घ्यायचं आहे. तर भजी आपली इथे छान अशी तळून झालेली आहे. दोन्ही साईडनी छान असा सोनेरी रंग आलेला आहे आणि फुललेली बघा किती छान अशी टम्म फुललेली आहे आपली भजी. याच पद्धतीने आपल्याला बाकीची सुद्धा भजी तळून घ्यायची आहे. पावसाळ्यामध्ये गरमागरम चाय आणि अशी कुरकुरीत बटाटा भजी असली ना, तर यापेक्षा भारी कॉम्बिनेशनच नाही. तर तुम्ही ही बटाटा भजी टोमॅटो सॉस, हिरव्या चटणीसोबतही खाऊ शकता. खूप छान लागतात आणि सोबतच दह्याची जी कढी असते ना, त्यासोबत तर अप्रतिम लागते. तुम्ही ही कॉम्बिनेशन नक्की ट्राय करा. कढी आणि बटाटा भजी खूप छान लागतात. तर मंडळी तुम्ही एकदा बटाटा भजी माझ्या पद्धतीने नक्की करून बघा. ही ट्रिक वापरून तुम्ही बटाटा भजी केली ना, अगदी हलवाई स्टाईल होतात. भरपूर वेळ कुरकुरीत राहतात. छान अशी हलकी आणि टम्म फुगलेली आणि मेन गोष्ट आतून अशी छान पोकळ आणि कढीसोबत तुम्ही कॉम्बिनेशन नक्की ट्राय करा. तर तुम्ही बघू शकता मंडळी आपली भजी छान आतून बघा किती पोकळ झालेली आहे. तर मंडळी आजची बटाटा भजीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अजूनही अस्सल मराठी रसोई चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.